गेल्या कित्येक महिन्यापासून तळोजा फेज 2 येथील नागरिक खंडित विद्युत पुरवठ्याने प्रचंड प्रमाणात त्रस्त आहेत। तळोजा फेज आणि 2 CHS फेडरेशन मार्फत आतापर्यंत 2 पत्र या संदर्भात तळोजा फेज 2 महावितरण अधिकाऱ्यांना दिलेली आहेत, परंतु त्याची दखल अद्यापही महावितरणने घेतलेली नाही। त्यामुळे संतापून तळोजा फेज 2 येथील अनेक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज रविवार दिनांक 26 मे रोजी तळोजा फेज आणि 2 CHS फेडरेशन मर्यादित अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली। फेडरेशनच्या बैठकीमध्ये नागरिकांना होणारा त्रास आणि महावितरणचे होणारे दुर्लक्ष या संदर्भात आंदोलन करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला। त्यानुसार दिनांक 10 जून 2024 रोजी महावितरण कार्यालय फेज 1 येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। फेज 1 आणि फेज 2 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या आजच्या मीटिंगमध्ये फेज 2च्या लाईट विद्युत पुरवठ्याच्या संदर्भात गंभीर तक्रारी समोर आलेल्या आहेत आणि महावितरण फेज 2 जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांचा हलगर्जीपणा, इक्विपमेंटचा अभाव, निकृष्ट दर्जाची इक्विपमेंट अशा अनेक तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या संदर्भात आज सर्वानुमते फेज 1 आणि फेज 2चे जवळजवळ 100पेक्षा जास्त सोसायट्यांचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सर्वानुमते असा निर्णय घेतला आहे की दिनांक 10 जूनला तळोजा फेज 1 येथील कार्यालय महावितरण कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल। गेले 4-5 महिने किंवा त्याच्या अगोदरपासून अनेक लेटर देऊन सुद्धा महावितरणकडून योग्य प्रमाणात काळजी घेतलेली नाही आणि अत्यंत त्रस्त अशा प्रकारच्या सोसायटी आहेत, फार त्रस्त आहेत आणि कोणतीही कारवाई आणि सुरळीतपणा विद्युत पुरवठ्यामध्ये येत नाही आणि त्याच्या निषेधार्थ फेज 1 कार्यालय फेज 2चा जे विभाग आहे, फेज 1चा जो महावितरणचा ऑफिस आहे त्याचा फेज 2 विभाग या ठिकाणी आंदोलन आम्ही सर्वानुमते डिक्लेअर केलेला आहे आणि 100पेक्षा जास्त सोसायटी यामध्ये भाग घेतली। सर्वच नागरिक या ठिकाणी त्रस्त नागरिक यामध्ये भाग घेतील। त्यानुसार आजच्या झालेल्या ठरावानुसार उद्या संबंधित महावितरण विभाग, पोलीस प्रशासन आणि अन्य संबंधित विभागांना पत्राद्वारे 10 तारखेला सकाळी 10:30 वाजता आंदोलन असल्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाईल। तुम्ही सर्वजण त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ असाल तर हात वर करून समर्थन द्यावे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो तळोजा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।